नमस्कार प्रेक्षकांनो, विण दोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच कमालीचा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। तर मंडळी, इकडे मात्र मल्लिकाने नवीन एक डाव आता चालू केलेला असतो। सगळ्यांच्या समोर अर्पिताला तर झापलंय, पण आता तिच्या मनात वेगळंच काहीतरी असतं। काही करायचं, समोर समोर पदर पसरायचा, स्वानंदीचे पाय सुद्धा पकडायची वेळ आली तर पकडायचा, त्यांची माफी मागायची आणि इकडे मात्र आपलं कारस्थान करायचं। या स्वानंदीचा असा काही बदला घ्यायचा प्लॅन मल्लिकाने केलाय ना प्रेक्षकांनो। आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र आता समोरच्या समोर अर्पिताचं खरं रूप आलेलं असतं। तेव्हा आता सगळ्यांना वाटतं ही अर्पिता इतकी नालायक आहे, इतकी मूर्खासारखी वागू शकते। समरला खूप वाईट वाटतं, कारण सगळ्यांच्या समोर समरने चक्क तिच्या थोबाडीत मारलेलं असतं। आपली लहान बहीण इतकं काही नाटकी आजापणा वागून, इतकं काही सासरच्या लोकांना त्रास देऊन, आपल्याशी खोटं बोलून आता तिने सगळ्यांना फसवलेलं आहे, हे विचार करूनच समरला वाईट वाटत असतं। स्वतःच्या सासू सासऱ्यांना फसवेल आणि कधी आपल्यालाही फसवेल असे संस्कार तर अजिबातच आपल्या घरचे नाही आहेत ना। राजवाड्यांचे संस्कार असे अजिबात नाही आहेत। कारण अधिरा बघा, अधिरा इतकी चांगली मुलगी आहे, रोहनची परिस्थिती सुद्धा इतकी काही खूप श्रीमंताची नाही आहे। तिची सासूसुद्धा तिला अतिशय छळत असते, त्या दोघींची भांडणं होतात, पण तिने असे कामं कधी केले नाही आहेत। तिचे संस्कार, अर्पिताचे संस्कार सारखेच आहेत ना, पण अर्पिता मात्र स्वतःच्या सासू सासऱ्यांना इतका चांगला त्रास दिलाय, इतकं ते चांगले असून सुद्धा त्यांना फसवलंय आणि त्यांच्याशा भावनांशी खेळ खेळतीये। इकडे मात्र मल्लिका काकूच तिला साथ देते। प्रेक्षकांनो, हे मात्र आता समरला कळणार आहे। आजचा भाग मस्त दाखवलाय प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे मात्र अर्पिता ताईचं आणि मल्लिका काकूचं बिंग फोडायला आपली स्वानंदी मात्र त्या आशिषरावांच्या घरी गेली होती। घरी तिच्या गेली नसती तर आमचं बिंगच फुटलं नसतं, असं मात्र आता या दोघी मायलिकीला वाटत असतं। अर्पिताला मात्र आता वाटतं खरंच खूप मोठी आता मी चूक केली आहे। स्वानंदी मात्र आता इकडे माझ्या वाट्यात घुसली आहे, आता मी तिला अजिबात सोडणार नाही आहे। इकडे समरला वाटतं अर्पिताचं ऐकून मी स्वानंदी मॅडमवर किती आरोप करायचो, नको नको ते त्यांना बोलायचो, पण आज मात्र स्वानंदीने माझे डोळे उघडले। समर सगळ्यांच्या समोर तिला म्हणतो, खरंच तुम्ही माझे डोळे उघडले। समरला लिटरली वाईट वाटत असतं आणि सगळं लक्षात आल्याच्या नंतर सगळे मात्र आता धक्का खाल्लेले असतात। सगळ्यांना आता काय बोलावं, काय आता कोणाची माफी मागावी, कसं वागावं काहीच कळत नाहीये आणि मल्लिकाचा गेम मात्र चालू होतो। शेवटी प्रेक्षकांनो, अर्पिताची आई कोण तर मल्लिका, दोघी आता गेमबाज। अर्पिताला मुद्दामून ती रागवत असते, काय ग, अगं तुला हे संस्कार केलेत का मी? तुला किती वेळा सांगितलं होतं चांगली वाग, चांगली वाग। अगं मी सुद्धा एक आईच आहे ना, आईचंच काळीज आहे माझं। शेवटी मला आता तिचं ऐकणं भाग होतं। इकडे मात्र मी तिचं ऐकलं आणि इकडे खरंच एवढं मोठं रामायण होऊन बसलं। प्रेक्षकांनो, चक्क मल्लिकाचं नाटक मात्र चालू होते। मल्लिका आता इतका काही घाणेरडा प्लॅन करते, पण आपल्या स्वानंदीला मात्र सगळं माहिती असतं की काकू कधीच खरं बोलणार नाहीये, काकू कधीच चूक कबूल करणार नाहीये। शेवटी काकू अर्पिताचीच आई आहे आणि तिने तिचा प्लॅन मात्र आता चालू केलेला असतो। सगळं काही काकूच्याच कारस्थानामुळे झालंय आणि अर्पिताताई योग्य वेळी वटणीवर त्यांनी आणू शकल्या असत्या, दोन थोबाडीत देऊन त्यांना दटावू शकल्या असत्या, पण नाही, पण सगळं कारस्थान काकूने केलंय। काकू अजिबात तिला आता इकडे चांगलं काही सांगत नाहीये, उलट तिच्या संसारात आग लावण्याचा प्रयत्न करतात। हे सगळं आठवून स्वानंदीला मात्र खूप राग येतो, कारण आता काकू कधीच बदलणार नाहीयेत। जरी त्या बदलल्या तरी सुद्धा त्या आता कधी दाखवणार नाहीयेत, स्वतःची चूक कबूल करणार नाहीये। काही जरी झालं तरी त्यांना मात्र वटणीवर आणल्याशिवाय, त्यांची चूक त्यांच्या तोंडातून कबूल केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाहीये। अक्षरशः स्वानंदीने शपथच खाल्लेली असते। इकडे मात्र काकूने किती जरी आता अर्पिताला सगळ्यांच्या समोर रागवलं, शिक्षा केली, काही जरी केलं तरी यांचं सगळं नाटक आहे। यांना आता काहीतरी धडा मला शिकवावा लागेल, जेणेकरून परत आयुष्यात त्या अशा काही चुका करणार नाहीयेत। आशिषला मात्र स्वानंदीने सांगितलेलं असतं की तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा। अहो आपल्याला काही नाही, फक्त त्यांना धमकी द्यायची, कारण मल्लिका काकू तुम्हाला घरी धमकी द्यायला आल्या होत्या ना, मग आता मात्र मी तुम्हाला मारेल, गुंड पाठवून तुम्हाला आता धमकी दिली होती, तुम्हाला हे करेल ते करेल। तुम्ही अजिबात घाबरू नका आशिष भाऊजी, मी आहे तुमच्या पाठीशी। आता मात्र तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, तुम्ही बिनधास्त पोलिसांना बोलवा। आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, समरच्या घरी लिटरली
लिटरली पोलीसवाले आलेले असतात. हे सगळं स्वानंदी आणि आशिषचा मिळून जो काही प्लॅन ठरलाय ना, खूपच खतरनाक प्लॅन आहे. आता मात्र मल्लिका कोण आहे, मल्लिका राजवाडे कोण आहेत, त्यांना बोलवा इकडे. मल्लिकाला काहीच कळत नाहीये. इकडे मात्र आता आशिष, त्याची आई बाबा सगळे असतात, समराजी सगळे घरातले उभे असतात. मल्लिका मात्र घाबरते. अर्पिता तर रडायलाच लागते. मॉम मॉम मला नाही जायचं गो पोलिसांची, मला खूप भीती वाटते. मॉम प्लीज नको पोलीसवाल्यांची, मला का पोलिसात पाठवणार आहात. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो मल्लिकाची खरी नौटंकी मात्र चालू होते. मल्लिका इतकी खरी खरी घाबरलेली असते ना, तिला दरदरून घामच फुटलेला असतो. लगेच आशिषच्या आईची ती पाय धरते. अहो विहीनबाई प्लीज मला माफ करा, माझ्याकडून खरंच चूक झाली आहे. मी पोरीच्या प्रेमामध्ये आंधळी झाले होते. खरंच मला माहिती नव्हतं बरं का हे सगळं प्रकार इतका मोठा होईल. मला वाटलं माझी अर्पिता थोडी शॉर्ट टेम्पर्ड आहे म्हणून. आता प्लीज तुम्ही तिला समजावून घ्या, प्लीज तिला सांभाळून घ्या, प्लीज आता पोलीस वगैरे नको हां. इकडे मात्र मला खूप वाईट वाटते. खरं तर माझ्या आप्पीचा संसार इथं वाऱ्यावर चाललाय. मला आता खरंच वाईट वाटते बरं का. आता मल्लिकाला प्रेक्षकांनो पोलिसांचं नाव काढलं, पोलिसांना बघितलं की जाम टेन्शन आलेलं असतं. तिला काय करावं काहीच कळत नाहीये. सगळं आता ती समरच्या समोर पाया पडते. स्वानंदीचे पाय धरायची वेळ आली तर तेही करायला तयार आहे. आणि समर मात्र आता काही जरी झालं तरी स्वानंदीचंच ऐकतो आहे. कारण हे सगळं आता प्रेक्षकांनो मल्लिकाचा प्लॅन स्वानंदीने समरच्या समोर आणलेला असतो. आणि हे सगळं आता सावरासावरी करण्यासाठी स्वानंदीचे सुद्धा पाय धरायला मल्लिका काकू तयार आहे. स्वानंदी अगं माफ कर गं बाई, चूक झाली आमच्याकडून. स्वानंदी म्हणते काकू अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, आईच्या वयाचे आहात, मग तुम्ही असं पाया पडणं शोभा देतं का. प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका. तुम्हाला पाय धरायचे असतील, माफी मागायची असेल तर तुम्ही आशिष रावांची, त्यांच्या आईची माफी मागा ना. तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांना जाऊन धमकी वगैरे देत होतात. तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना आता दटावलं म्हणून ऐकलंय मी. इकडे मात्र काय बरोबर काय चूक मला तर माहीत नाही आहे, पण तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना काकू. इकडे मात्र प्रेक्षकांनो स्वानंदीने मल्लिकाची चांगली वाटच लावलेली असते. तुमची मुलगी इतकी धादांत खोटारडी आहे, ती इतकं खोटं बोलतीये आणि तुम्ही तिला कधीच समजावलं नाही आहे. आणि तुम्ही उलट राजवाड्यांना फसवता. इतक्या दिवसांपासून राजवाड्यांच्या समोर खोटं नाटकं करत असता. अहो ज्या समरनी, ज्या राजवाड्यांनी तुमच्यावर इतकं प्रेम केलं आहे, अर्पिता अधिरावर मुलांसारखं प्रेम केलं आहे, एका आईसारखं प्रेम केलं आहे, आणि तुम्ही त्यांना काय दिलं बदल्यामध्ये. हा खोटारडेपणा, त्यांचा गैरफायदा, त्यांच्या प्रेमाचा आता इकडे तुम्ही गैरफायदा घेतलाय. समरच्या डोळ्यात मात्र अश्रू येतात. समर म्हणतो इकडे मात्र आता स्वानंदी म्हणते राजवाडे प्लीज डोळ्यात अश्रू तुम्ही कशाला काढताय. अहो तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे काही लोक असतात ना, त्यांच्या रक्तातच लबाडी असते. त्याच्यामुळे तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका, स्वतःला दोषही देऊ नका. मी काय सांगते तुम्हाला, काय चूक काय बरोबर मी सगळं तुमच्या समोर आणते. तुम्ही जे निस्वार्थ प्रेम केलं आहे ना सगळ्यांवर, त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळणार आहे राजवाडे. अजिबात तुम्ही तोंड छोटं करू नका. आणि तुम्हाला पुराव्याची गरज आहे ना, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. मला माझ्या राजवाडेला आता सिद्ध करायचं म्हणजे माझ्याकडे मला ठोस पुरावे पाहिजे होते. कारण मला पुराव्यासोबतच तुमच्यासमोर हे सगळं प्रूफ करायचं होतं. म्हणूनच मी आज सगळं केलं आहे. स्वानंदी समरला सगळं सांगते. प्रेक्षकांनो शेवटी आजीसुद्धा म्हणतात हो नंदू, तुला जे योग्य वाटते ते तू कर. जर तुझी बाजू खरी असेल तर मात्र आम्ही तुझ्या बाजूने उभी राहू. इकडे मात्र पोलिसांना आता बोलवायचे. काकू म्हणते अगं काय करतेस, तुझ्या बहिणीला तू जेलमध्ये पाठवणेस का समर. अरे राजवाडींची मुलगी आहे ती, तूच असं तिला जेलमध्ये आता पाठवायच्या गोष्टी केल्या तर लोक काय करतील. लोकही आपल्या पोरींवर आरोप करतील ना. अरे काय काय होईल, आपल्या घराची बदनामी होईल. समर प्लीज मी तुझ्या पुढे पदर पसरते. समर आशिषच्या पाया धरते, समरच्या पुढे साडीचा पदर पसरते. प्लीज नको समर नको. अरे अर्पिता राजवाडेंची लेक आहे, आपल्या लेकी बाईसोबत असं वागायचं नसतं. शेवटी मात्र प्रेक्षकांनो मल्लिकाचा पर्दाफाश आता होणार असतो. शेवटी सत्याचा उलगडा झालाय. सत्य मात्र समरच्या समोर आले. का तर आता स्वानंदीने असा काही धडा त्यांना शिकवलाय, सगळ्यांना चांगलं वाटतं. शेवटी काकूचा खरा चेहरा मात्र फायनली प्रेक्षकांनो, काकू कुठल्या लेवलची बाई आहे, कुठल्या लेवलला जाऊन ती संसार आता मोडू शकते स्वतःच्या पोरींचा. आधी पण आपण बघितलं अधिराच्या बाबतीत त्यांनी हेच केलंय. रोहन अधिरामध्ये गैरसमज तयार करायचा प्रयत्न केलाय आणि आत्ताही त्यांनी तेच केलंय. शेवटी काकू तुमचं खरंच सत्य राजवाड्यांच्या समोर आले, तेही विथ प्रूफ.
तेव्हा समर मात्र म्हणतो, काय चुकीला अजिबात माफी नाहीये. इकडे अंशुमन सुष्मिता नुसते पाहत असतात टकमक टकमक. अर्पिताला मात्र आता जेलमध्ये जायची एवढी भीती वाटते ना, अर्पिता मात्र रडायलाच लागते. मॉम प्लीज मला नाही जायचे जेलमध्ये, दादा प्लीज असं नको करू, मला खूप भीती वाटते पोलिसांची. इकडे मात्र प्रेक्षकांनो, आपल्या नवऱ्यासोबत आपल्या सासू सासऱ्यांसोबत इतकं घाणेरडं कृत्य करताना तुला लाज वाटली नाही अर्पिता ताई? तेव्हा मात्र स्वानंदी अर्पिताला चांगलीच खरी खोटी सुनावते. तिच्या चुकीला अजिबात आता माफी देणार नाहीये असं स्पष्ट सांगते. या घराचे, राजवाड्यांच्या घराचे दरवाजे मात्र आता कायम अर्पितासाठी बंद, कारण यापुढे तिला घरात मी जागा देणार नाहीये असं स्पष्ट आता समरने आणि आजीने सुद्धा सांगितलेलं असतं. आता मात्र मल्लिका काकूला काहीच सुचत नाहीये, काय करावं काय नाही. काकू मात्र अगदी वेड्यासारखी करते, जोरजोरात रडते. अंशुमन मात्र बोलती बंद करून गपचूप उभा राहिलेला असतो. त्याला वाटतं यांच्या मॅटरमध्ये मी जर फसलो तर आधीच माझे वांदे झालेले आहेत, अजूनच माझी फजिती होईल. इकडे मात्र स्वानंदी फायनल सांगत असते, अर्पिता ताई मी तुम्हाला आधीच ओळखलं होतं, तुम्ही कित्येक वेळा चुका केल्यात, तुम्हाला खूप वेळा सुधारायची संधी पण दिलेली आहे, पण तुम्हाला सुधारायचं नाही आहे ना. आता मात्र याच्यानंतर प्लीज तुम्ही आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घ्यायचं नाही आहे, स्पेशली तुमच्या दादाला अजिबात नाही आहे, कारण ही स्वानंदी आता तुमच्या आणि तुमच्या दादाच्या मध्ये आहे. तुम्हाला आता तुमच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची नाक घासून माफी मागावी लागेल, कारण तुम्ही तुमच्या आईसारख्या सासूसोबत जे वागलात ना ते खूप चुकीचं आहे. तुम्हाला आता माफी मागावी लागेल आणि आनंदाने तुम्हाला संसार करावा लागेल. फ्लॅट तर फ्लॅट, महाल नाही आहे, पण तुम्हाला फ्लॅटही आहेच ना. आशिषराव तुम्हाला सगळे सुख देतील, मी त्यांना सांगणार आहे, आशिषराव आमच्या अर्पिता ताईला आता राणीसारखं ठेवा. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, इकडे सगळं आता अर्पिता नुसती ऐकत असते. स्वानंदी खूप तिला बोलते, खरी खोटी सुनावते आणि जेलच्या भीतीने, पोलिसांच्या भीतीने मात्र आता अर्पिता सगळ्या गोष्टीला मान्य होते. तिला अगदी लाजल्यासारखं होतं. तिलाही कळतं की आपलं भांडं मात्र फुटलंय, आपला प्लॅन मात्र खूप वाईट पद्धतीने आता इकडे फ्लॉप झालेला आहे. अर्पिता शेवटी प्रेक्षकांनो तिचं सगळं खरं रूप मात्र आता स्वानंदीने सगळ्यांच्या समोर आणले. माय लेकीला असा धडा शिकवलाय ना की यानंतर आता त्या दोघी कधीच कुणाचं वाईट करणार नाहीये. परंतु प्रेक्षकांनो, मल्लिका मात्र तन करत रूममध्ये जाते आणि चक्क स्वानंदीच्या नावाचं आता इकडे काय काय बोलत असते. स्वानंदीला मात्र आता धडा शिकवायचा आहे. इकडे समर, स्वानंदी आणि आजी हे तिघं बोलतात, तर समर म्हणतो, स्वानंदी तुमच्यामुळे आज आपल्या घरावरचं खूप संकट गेले. खरं तर मला आशिषरावांची अजून एकदा माफी मागायची आहे. आत्तापर्यंत काकूनी जे वागले ना ते मला माहितीच नव्हतं. खरं तर तुम्ही हे सगळं करून दाखवलं. एका सासूला, तिच्या सासऱ्याला, नवऱ्याला, सगळ्यांना तुम्ही न्याय मिळवून दिलाय. आजी पण म्हणतात, हो अर्पिता इतकी घाणेरडी वागू शकते ना, मला तर विश्वास बसत नाहीये. स्वानंदी तू खूप चांगलं काम केलंय. सगळे स्वानंदीचं कौतुक करतात. तिचे सासू सासरे सुद्धा आता अर्पिताचे, स्वानंदीचं मनापासून आभार मानतात. तिला आता इकडे आभार मानून घरी जायला निघतात प्रेक्षकांनो. तेव्हा मात्र अर्पिता ताईंना सुद्धा सोबत जायचे. अर्पिता ताईंच्याकडून सगळी कामं करून घेत जा आणि त्यांनी जर काही तुम्हाला आता धमकी दिली, मल्लिका काकूंनी जर कधी चुकून तुम्हाला फोन केला, तर तुम्ही फक्त मला एक फोन करा, मग मी त्यांची लवकरच पोलिसात रवानगी करते आणि त्यांना अजिबात मी आता माफ करणार नाहीये, ही लास्ट वॉर्निंग आहे असं म्हणून प्रेक्षकांनो, स्वानंदीने मात्र खतरनाक रणरागिणीचं रूप धारण केलेलं असतं आणि अर्पिताला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं. आता अर्पिताची तर चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. पोलीसवाल्यांना भिवून अर्पिता मात्र आता सगळ्याच गोष्टी मान्य करते. चूक झाली माझी, मला माफ करा म्हणून आता मात्र ती इकडे सासरी निघून जाते. होय प्रेक्षकांनो, पण मल्लिका काकू मात्र आता काय करणार आहे? मल्लिका काकू आता मात्र हातावर हात धरून शांत राहणारी तर नाहीच आहे. येणाऱ्या भागात आता मल्लिका काय मस्ती आल्यासारखी वागते ते मात्र पाहणं प्रेक्षकांनो रंजकदार ठरणार आहे. तुम्हाला जर आजचा भाग आवडला असेल तर प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. येणाऱ्या भागांच्या अपडेटसाठी मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.